देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे शहीद कधीच मरत नाहीत. त्यांच्या बलिदानातून आपण आज स्वातंत्र्य जगत आहोत. असाच आमचा शूरवीर, ज्याच्यामुळे सातारा जिल्ह्याचे नाव भारताच्या नकाशावर सुवर्ण अक्षराने लिहिले गेले. कारगिल युद्धात 4 अतिरेक्यांचा खात्मा करून शहीद झालेला शशिकांत यांना आज 27 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. ते अमर जवान वाई तालुक्यातील कळंबे गावचे सुपुत्र आहेत. शशिकांत शिवतरे यांची आठवण कायम स्मरणात राहावी यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी स्वतःच्या जागेमध्ये उभारण्यात आलेले भव्य दिव्य त्यांचे स्मृतिस्तंभ या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री दादासाहेब कुदळे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी श्री दिलीप बाबर, सातारा जिल्हा परिषद सदस्य भुईंज हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कारगिल या ठिकाणी मी 3-4 वेळा गेलो होतो. त्या ठिकाणी सुद्धा सर्व लोकांची स्मृतिस्थळे आहेत. मी शशिकांत शिवतरे याचंही स्मृतिस्थळ पाहिलं व अभिवादन केलं. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दादासाहेब कुदळे म्हणाले की शहीद जवान शशिकांत शिवतरे यांनी आपल्या प्राणाची आहुती भारत मातेच्या रक्षणासाठी दिली आणि आपल्या भारतभूमीत पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राच्या विरोधात विजय मिळवला. त्यांच्या स्मृती या शिवतरे परिवाराने जतन करून ठेवल्या. त्या इतरांसाठी प्रेरणादायी आहेत. यावेळी माननीय कांतीलाल पवार, सदस्य सातारा जिल्हा खरेदी विक्री संघ सातारा, तसेच शंकर देशमुख, माजी नौदल प्रमुख युवा नेते हनुमंतराव गायकवाड, सौ नीलम शिवतरे, सरपंच कळंबे ग्रामपंचायत सर्व सदस्य, सौ जयश्री शिवतरे, पोलीस पाटील कळंबे, लक्ष्मणराव जाधव, गजानन गायकवाड, तानाजी शिवतरे, यशवंत शिवतरे, चेअरमन विकास सेवा सोसायटी सर्व संचालक, विजय शिवतरे, चेअरमन मानाई पतसंस्था या सर्व संचालक, तसेच शशिकांत शिवतरे यांचे नातेवाईक, मित्रमंडळ, वाई तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेला शिक्षक वर्ग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबे येथील शिक्षक स्टाफ, सर्व विद्यार्थी, तसेच शहीद जवान शशिकांत शिवतरे, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व इतर मंडळातील कार्यकर्ते, कळंबे येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, तसेच सर्जापूर, उडतारे व अनेक गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. एक साथ राष्ट्रगीत शुरू करो. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष माता. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे. ध्वजगीत शुरू. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम वाला, वीरों को हर्षाने वाला. मातृभूमि का तन सारा, रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा हमारा. शान नहीं सकी जाने पाए, चाहे जानत ले ही जाए. विश्व विजय करके दिखलाए, तब हवे प्रण ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा रहे हमारा, रहे हमारा. इनको मिलाने लगेंगे. माता की, भारत माता की. कारगिलच्या युद्धभूमीवर देशाच्या शूरवीरांना आमची ही सलामी. वंदे मातरम. समंत हा घुमून गेला जयकाराच्या घोषाने. पाठामधून रक्त सांडले भूमीच्या वीराने. नवी तिरंगा फडकत राहो, ध्यास ठेवूया मनी मनी. या देशाच्या शूरवीरांना वंदे मातरम, वंदे मातरम. शशिकांत शिवतरे अमर रहे, शशिकांत शिवतरे अमर रहे. माता की जय. आज 5 ऑगस्ट मी दादासाहेब दिनकर कुदळे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद केंद्र शाळा बोपर्डी. आज आपण
शहीद जवान सिग्नलमॅन शशिकांत आबासाहेब शिवतरे यांच्या 27व्या स्मृतिदिनानिमित्त कळंबे येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत. शशिकांत शिवतरे यांनी आपल्या प्राणाची आहुती भारत मातेच्या रक्षणासाठी दिली आणि आपल्या भारतभूमीचं पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राच्या विरोधात खूप असं विजय मिळवला. त्यांच्या स्मृती या शिवतरे परिवाराने खूप जतन करून ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी वापरलेल्या सर्व वस्तू आणि त्यांच्या सर्व स्मृती मेडल, सेना मेडल यांचं खूप छान असं प्रदर्शन सर्वांच्यासाठी खुलं करून ठेवलेलं आहे. तसेच त्यांचं स्मारक या कळंबे गावामध्ये तयार करून त्यांच्या पवित्र स्मृती जतन करून ठेवलेल्या आहेत. त्या स्मृती अशासाठी आहेत की त्यांच्या बलिदानाचं सर्व युवकांच्यासाठी एक प्रेरणादायी स्रोत दिसावा, त्या स्मृती त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर सर्व वर्षभर या शिवतरे परिवारांकडून वेगवेगळ्या संस्थांना, शाळांना देणगे देऊन किंवा त्यांच्यासाठी बक्षिसं देऊन त्यांच्या सर्व स्मृती जतन करून ठेवतो. ऑगस्टमध्ये हा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी केला जातो आणि आजही असं वाटतं की शशिकांत आपल्यामध्ये आहेत आणि आपल्याबरोबर या भारतभूमीच्या रक्षणासाठी ते सदैव आपल्या सेवेत आहेत. धन्यवाद. त्या काळामध्ये मी सरपंच होतो. तो काळ आजही आम्हाला आठवतो. त्या काळामध्ये इतकं घनघोर युद्ध चाललं होतं कारगिलला आणि त्या युद्धाचं पूर्णपणे दूरदर्शनवर संपूर्ण माहिती मिळायची. शशिकांत गेला त्या दरम्यान बातमी आली, संपूर्ण परिसर आपला सुन्न झाला. विशेषतः कळंबे गाव असेल, उडतरे गाव असेल, पाचवड असेल, सर्जापूर असेल. सर्जापूर देखील तिचं पावणे परिसर आजोळ. त्यामुळे ही सर्व गावं सुन्न झाली होती. त्या काळामध्ये आम्ही सर्वजण त्याच्या अंतिम दर्शनासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. मी तुम्हाला सांगतो कारगिलला मी आतापर्यंत 3 ते 4 वेळा गेलो. कारगिलमध्ये त्या ठिकाणी सुद्धा या सर्व लोकांची स्मृतीस्थळ आहे आणि विशेषतः शशिकांत शिवतरेंचं सुद्धा त्या स्मृतीस्थळावर जाऊन मी 3-4 वेळा अभिवादन केलं. कारगिलला किंवा लेहला गेल्यानंतर अतिशय सुंदर त्या ठिकाणी त्या लोकांची स्मृतीस्थळ उभारले. आपण टीव्हीवर पाहत असाल, अतिशय सुंदर. म्हणजे त्या ठिकाणी त्याची देखरेख करणं, त्याचे आपण काय म्हणतो वजा किंवा डागडुजी करणं इतकं सुंदर त्या ठिकाणी. आणि दरवर्षी कारगिल दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि विशेष करून 2 वेळा मी कारगिल दिवस साजरा करत असताना त्या ठिकाणी हजर होतो. हे भाग्य मला मिळालं. खऱ्या अर्थानं या कुटुंबाचे आमचे संबंध पहिल्यापासून अतिशय जवळीचे, पाहुण्यापैकी आमचे संबंध. मधल्या काळामध्ये काही राजकीय स्थिती तर घडली, त्यामुळे एकाच कारण आहे. परंतु असू द्या, परंतु हे हा जो जिव्हाळा आहे, या जिव्हाळा कायमस्वरूपी आम्ही जपला आहे. गुरुजी असते आणि विशेषतः गुरुजींचं एक मोठं मी गुरुजींना अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची किंमत राखतो. ह्या स्मारकाची डागडुजी, ह्या स्मारकाचे दरवर्षी ह्या स्मृतीस्थळाला अतिशय चांगल्या प्रकारे ठेवणं किंवा त्याचं स्मृती दरवर्षी अतिशय चांगल्या प्रकारे लोकांच्या जाऊन, अगदी मी तर म्हणेन की त्या ठिकाणी कुणी निमंत्रित नाही, परंतु गुरुजींचं जे एरवीचं वागणं असतं किंवा शहीद शशिकांत शिवतरेंच्या बद्दल जे असणारं आदरयुक्त प्रेम आहे, त्या प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी येतो. पुन्हा एकदा मी माझा परिवार, माझा जिल्हा परिषद गट किंवा आपली 4-5 गावं, ह्या 5-6 गावामध्ये आपला जिव्हाळी दुर्माड असेल, उडतार असेल. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब